नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारने पेन्शनधारकासाठी 6 नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत। बातमी आहे, सरकारने पेन्शनधारकासाठी जारी केले दिलासा देणारी नवीन मार्गदर्शक तत्वे। आता सगळ्यांना जास्त पैसे मिळणार, काय आहे अपडेट जाणून घ्या। मित्रांनो, काय आहे नवीन मार्गदर्शक तत्वे आणि काय आहे अपडेट आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, आजच्या काळात जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या चिंतेत आहे, तेव्हा केंद्र सरकारने पेन्शनधारकासाठी जारी केलेले नवीन मार्गदर्शक तत्वे दिलासा देणारी आहेत। निवृत्ती वेतन, जीपीएफ, ग्रॅच्युएटी आणि इतर सेवानिवृत्ती लाभ सुधारण्याच्या उद्देशाने ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत। विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांनी 2006 पूर्वी आपली सेवा समाप्त केली आहे त्यांना या मार्गदर्शक तत्वाचा अधिक चांगला फायदा होईल। पेन्शन रिव्हिजन, ह्यापूर्वी पेन्शन अनेक विसंगतीसह अंतिम पगाराच्या 50% आधारावर निर्धारित केली जात होती। श्रीमान माणिकलाल सारख्या काही लोकांनी असा दावा केला की त्यांची पेन्शन योग्यरित्या निर्धारित केलेली नाही। आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार निवृत्ती वेतन 2 प्रकारे निर्धारित केले जाईल, अंतिम वेतनाच्या 50% आणि किमान वेतन ब्रँड प्लस ग्रेड वेतनाच्या 50%। यामुळे पेन्शनधारकांना जास्तीत जास्त व न्याय पेन्शन मिळेल। सेवेची अवधी आणि पेन्शन पात्रता, मित्रांनो, सेवा कालावधी कमी असल्याने अनेक वेळा कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहतात। जसे की श्री जगदीश, ज्यांना 9 वर्षे आणि 8 महिन्याच्या सेवेनंतरही पेन्शन मिळालेली नाही। आता सरकारने असे निर्देश दिले आहेत की काही महिन्याची सेवा पूर्ण वर्ष मानली जाईल, ज्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेता येईल। विलंबित देयकावर व्याजाची तरतूद, मित्रांनो, निवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभामध्ये उशीर झाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे की विलंब 3 महिन्यापेक्षा जास्त असल्यास त्यांना 6% व्याज दिला जाईल। नवीन पेन्शन प्रणाली NPS विरुद्ध जुनी पेन्शन योजना OPS, मित्रांनो, NPS आणि OPS मधील संभ्रम दूर करण्यासाठी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोणतेही पात्र सदस्य नसल्यास NPS निधी कायदेशीर त्यांच्या वारसाकडे जाईल। सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF आणि कमाल मर्यादा, मित्रांनो, GPF मध्ये एक निश्चित वार्षिक योगदान मर्यादा आहे आणि जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा अतिरिक्त कपात रोखली जातील। तथापि मर्यादा ओलांडल्यास तुम्ही व्याजासाठी जबाबदार असाल। ग्रॅच्युएटीचे पेमेंट, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यातून त्यांना त्यांचे हक्क मिळू शकतात। मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।